कारण एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातून आला आहे, एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो मुख्यमंत्री झालाच कसा हे अजूनही त्यांना पचन होत नाही, अजूनही पचन होत नाही. पण आता तरी त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं. या भावनिक मुद्दे खेळून, फक्त मराठी कार्ड खेळून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, ह्या सगळ्या अशा गोष्टीवर निवडणुका तुम्हाला नाही जी जास्त वेळ तुम्हाला जिंकता लढाई असून समजेल असेल. आकडे जे आहेत ते खूप उत्साहवर्धक नाहीये तुमचे, कुठे कमी पडलात काय वाटतं? नाही बघा, मुंबई, अरे जे मुंबईमध्ये गेले 20 वर्ष जे काम करत होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं प्रचार, भावनिक प्रचार केला, सगळा प्रचार केला, पण मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला साथ दिलेली आहे ना, विकासाला साथ दिलेली आहे. त्यामुळे भावनिक कार्ड खेळून तुम्हाला निवडणुका जिंकता येणार नाही. पण हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो चाललेला आहे असं वाटतंय का? इकडे मराठीचा मुद्दा घेतला ठाकरेंनी, हिंदुत्वाचा मुद्दा कितपत चाललाय? कुठं आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव अशा अनेक गोष्टी ज्या होत्या त्या निवडणुकीत चालल्या होत्या. नाही, हिंदुत्व तर आमचा विचारधारा आहे, पण आम्ही निवडणुकीमध्ये त्याचा वापर केलेला नाही. आणि त्यामुळे मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान केलेलं आहे. नव्या मुंबईचा आपण म्हणाला तर आम्ही जवळपास 40% जागा जिंकलो आहे. 42 जागा आम्ही जिंकलेलो आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, ठाणेमध्ये तर एकतर्फी शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे मतदारांनी महायुतीला बिलकुल कौल दिलेला आहे. आता बघा ना, महाविकास आघाडी बघा, आणि राज्यात पण भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आहे राज्यामध्ये, आणि आम्ही शिवसेना नंबर 2चा पक्ष आहे. आज जर राज्यामध्ये पाहिलं तर म्हणजे आमची सुरुवात आता झालेली आहे. सुरुवात आता म्हणजे या नगर परिषदेमध्ये पण भारतीय जनता पक्ष नंबर 1 पार्टी होती, आम्ही 2 नंबरचे पक्ष आहोत, आणि आताही आम्ही 2 नंबरला राज्यामध्ये आहोत. आणि काही लोक म्हणायचे ठाण्यापुरती शिवसेना आहे, आम्ही चांदा ते बांधापर्यंत गेलो ना नगर परिषदेमध्ये. आताही महापालिकांमध्ये आपण बघितलं तर सगळ्या मालेगावसारख्या महापालिकेमध्ये, अगदी जळगाव असेल, इतरही सगळ्या विदर्भातल्या महापालिका, यामध्ये शिवसेना म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेली आहे ना. पण एवढ्या वर्षानंतर ठाकरेंच्या हातातून सत्ता गेलेली आहे, काय वाटतं की राज ठाकरेंचं, उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय असणार आहे? नाही बघा, त्यांचं भवितव्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे. त्यामुळे त्यांना शेवटी हे जनता जनार्दन ठरवत असते, आणि आपल्या कामाला जनता जनार्दन आशीर्वाद देत असतात. त्यामुळे आम्ही काम करत राहणार. आणि मी नेहमी सांगतो, आपण कामावरचा फोकस बिलकुल डायव्हर्ट करत नाही. काम एक काम, विकास, डेव्हलपमेंट. कारण बघा, मुंबईमध्ये देखील आज मुंबई 20-25 वर्षामध्ये कशी दिसायला पाहिजे होती, आज 3.5 वर्षामध्ये तर आम्ही त्याला दाखवतोय मुंबईला की मुंबईकरांना आम्ही काय काय करतोय. आणि या भावनिक मुद्दे खेळून, फक्त मराठी कार्ड खेळून किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, ह्या सगळ्या अशा गोष्टीवर निवडणुका तुम्हाला नाही जी जास्त वेळ तुम्हाला जिंकता येणार. लढाई अजून संपलेली नाहीये, थेट तुम्हाला इशारा आहे. लढाई करणारा मी नाही आहे, मी माझं काम करणारा माणूस आहे. मी लढाई आता ते तर माझ्याशी लढतातच आहे ना. मी मुख्यमंत्री झाल्यापासून 3.5 वर्षापासून ते माझ्यावर शिव्या, शाप, आरोप, रोज सकाळी उठता बसता झोपता स्वप्नात त्यांना एकनाथ शिंदेच दिसतो. कारण एकनाथ शिंदे गरीब कुटुंबातून आला आहे, एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो मुख्यमंत्री झालाच कसा हे अजूनही त्यांना पचन होत नाही. पण आता तरी त्यांनी स्वतः आत्मचिंतन करावं.